छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पेंढारकरांनी जनतेची लूटमार करून थैमान घातले। ह्या पेंढारकरांचा नाश करण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून एक दिव्य शक्ती अवतरली। ही शक्ती अगदी रूपवान, जरीचा शेला, गुलाबी फेटा, हातात तलवार, खाली शेष नागाची छाया अशा अकराळ विकराळ रूपात मोतीराम म्हणजेच मतोबा महाराज यांनी अवतार घेतला आणि दृष्टांचा नाश केला। त्यानंतर त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केले। त्यांना रिद्धी सिद्धी, साबरी आणि आदिशक्ती प्राप्त झाली। त्यांनी 12 वर्ष काशीला तपश्चर्या केली। त्यांना काशी विश्वनाथ म्हणजेच कालभैरव प्रसन्न झाले। प्रसन्न झाल्यानंतर मोतीरामांना इच्छिक वरदान मागण्यास सांगितले। मोतीरामांनी जगाच्या कल्याणासाठी वसा मागितला। भैरवनाथांनी त्यांना भस्म दिले आणि सांगितले, हा भस्म घेऊन तू सर्व जगाचे निवारण करू शकतो। त्यानंतर त्यांनी आपला पुढचा प्रवास चालू केला। फिरत फिरत ते नैताळे या गावी येऊन पोहोचले। येथे आल्यानंतर त्यांनी गुरे चारण्याचे काम केले। त्यानंतर गुरांना व माणसांना विंचू सर्प दंशाचे विष उतरवण्याचे काम त्या भस्माने करू लागले। अशा प्रकारे त्यांची प्रसिद्धी वाढत गेली। नंतर त्यांचा संबंध गावचे पाटील पदाजी बाबांशी झाला। पदाजी बाबा हे धार्मिक व सात्विक होते। ते जनतेचा न्याय निवाडा करत असत। मोतीरामांचे पदाजी बाबा घनिष्ठ संबंध वाढत गेले। त्यानंतर एक दिवस असा उजडला, मोतीरामांना वाटले की आता मी निरोप घेतला पाहिजे। अशी चर्चा त्यांनी पदाजी बाबांशी केली। पदाजी बाबांना वाईट वाटले। मोतीरामांनी त्यांना समजावून सांगितले की जो मनुष्य जन्माला आला तो मनुष्य एक ना एक दिवस जाणारच आहे। मोतीरामांनी म्हणजेच मतोबा महाराजांनी पौष पौर्णिमेला या जगाचा निरोप घेऊन चिरंजीवी समाधी घेतली। ही समाधी आजही नैताळे गावात मंदिरामध्ये आहे। याच मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत। नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण नाशिक पासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेले नैताळे या गावात आलेलो आहोत। या गावात असलेले मतोबा महाराज मंदिर हे अगदी प्राचीन असून 500 वर्षापूर्वीचे आहे। पूर्वी हे मंदिर 15 बाय 20 इतके होते। त्यानंतर लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार हळूहळू करण्यात आला। आता हे मंदिर 60 बाय 40 इतके असून या मंदिराचे नक्षीकाम राजस्थानी कारागीर यांनी केलेले आहे। येथे दररोज 3 टाइम आरती होते। दर पौर्णिमेला भंडारा असतो। या भंडाऱ्याला हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात। मंदिराचा कळस हा 111 फूट उंचीचा असून येथे भक्त निवास आहे। येथे पौष पौर्णिमेला 15 दिवस यात्रा उत्सव होत असतो। या उत्सवाच्या काळात गावातल्या प्रत्येक मंदिराची सजावट केली जाते। पूर्ण गावामध्ये रथ मिरवणूक काढली जाते। पंचक्रोशीतील सर्व शेतकरी आपली बैलजोड घेऊन रथाला झुंपण्यासाठी हजर असतात। या दिवशी पूर्ण दिवस होम हवन पूजा अर्चा चालू असते। पहिल्या दिवशी पहाटे 5 वाजता महापूजा अभिषेक देवाचे लग्न समारंभ साठी लाखो भाविक येथे हजर असतात। त्यानंतर महाप्रसाद दिला जातो। पुढील आख्यायिका येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया। नमस्कार, माझे नाव हरी भागवत बोरगुडे, मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट पुजारी। मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट नैताळे नाशिक ते संभाजीनगर या महामार्गावर एकवटलेलं हे नैताळे गाव। नैताळे गावात श्री मतोबा महाराज देवस्थान मंदिर, मतोबा महाराज प्राचीन काळापासून चालत आलेले भक्तांचा वारसा घेऊन लाखोच्या संख्येने भाविक येथे हजेरी लावतात। लाखो भाविकांचे नवस पूर्ण होतात। कोणाचे मुलाबाळांचे, कोणाचे लग्न जमत नसेल त्यांचे असे अनेक नवस येथे पूर्ण केले जातात। पौष पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा ते अमावस्यापर्यंत या 15 दिवसात यात्रा संपन्न होते। लाखोच्या संख्येने भाविक येथे हजेरी लावतात, आपले नवस पूर्ण करतात। प्राचीन काळामध्ये ज्यावेळेस अकाल पडला त्यावेळेस मोतीराम म्हणजेच मतोबा महाराज यांनी होम हवन करून नवनाथांना प्रसन्न करून घेतले व प्रत्येक नाथांनी एक तळ्याची निर्मिती केली। असे 9 नाथांनी 9 तळे निर्माण करून या गावाला नैताळे असे नाव पडले। त्यानंतर हा वारसा पुढे चालत चालत आत्तापर्यंत जतन करून ठेवलेला आहे। पौष पौर्णिमेच्या दिवशी पहाटे 5 वाजता महापूजा व महाआरती असते। या महापूजेसाठी थोर नामवंत जसे आमदार, कलेक्टर, प्रांत यासारखे दिग्गज लोक येऊन या पूजेचे या आरतीची या पूजेची सांगता करतात। त्यानंतर गावभर रथ मिरवणूक होते। पंचक्रोशीतील सर्व शेतकरी आपली आपली बैलजोडी घेऊन या रथाला जुंपण्यासाठी हजर असतात। दिवसभर या रथाची मिरवणूक होते। संध्याकाळी रथ पूर्ण झाल्यानंतर महाराजांची मूर्ती परत स्थानपन्न होऊन महाआरती करून महाप्रसाद केला जातो। पुरातन काळामध्ये मंदिर छोटं होतं। भक्तांच्या वर्गणीतून आपण ते हळूहळू
आत्तापर्यंत त्याची प्रगती करून ते खूप मोठं बनवलेलं आहे. तसेच भक्त निवासाचे काम पण केलेले आहे, वाहनतळ केलेले आहे, मुलांना खेळण्यासाठी गार्डन पण केलेलं आहे. त्यानंतर आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम वगैरे या अशा गोष्टी आम्ही राबवत असतो. जे गरीब मुलं आहेत त्यांना मदत केली जाते. त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला इथे भंडारा असतो. हजारोच्या संख्येने भाविक या भंडाऱ्याचा लाभ घेऊन आपल्या आपल्या मनोकामना पूर्ण करतात. अशा प्रकारे आपल्या मतोबा महाराजांची माहिती मी थोडक्या मोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. एक पाऊल मंदिराकडे या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचली, त्याबद्दल या चॅनलचे श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने व माझ्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद. यांच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.